लाभ आहे त्या माता भगिनींच्या अकाउंटला डायरेक्ट डीबीटी हा करायचा आहे। त्यामुळे कुठल्याही पद्धतीची चिंता नसावी। या उलट बजेट हा 43,000 कोटी आहे। आम्ही ज्या वेळेला ही योजना प्रस्तावित केलेली होती त्यावेळेला राज्यातील 2.5 कोटी महिला माझ्या माता भगिनींना या योजनेअंतर्गत लाभ मिळेल असा प्राथमिक हा आमचा अंदाज निश्चितपणाने होता। आज तगत आमच्याकडे 1,40,00,000 पेक्षा जास्ती अर्ज हे प्राप्त झालेले आहेत विभागाकडे आणि ज्या स्थानिक सगळ्या शासकीय यंत्रणा आहेत त्या माता भगिनींच्या अकाउंटला डायरेक्ट डीबीटी हा करायचा आहे। माझे आपल्या माध्यमातून राज्यातील सर्व माता भगिनींना मला आश्वासित करायचे की याला लागणारी संपूर्ण तरतूद ही राज्य सरकारने केलेली आहे। अर्थ विभागाने या संदर्भामध्ये कुठलाही कधीही आक्षेप घेतलेला नाही। पहा, लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी। आज ठीक दुपारी 12:01 21 रुपये खात्यात जमा होणार। सरसकट सर्व लाडक्या बहिणी पात्र होणार का? 15 जिल्ह्यात पैसे येणार का? आणि सोबत लाडक्या बहिणींना गुढीपाडव्यानिमित्त 2 भेटवस्तू। आताची सगळ्यात मोठी बातमी लाडक्या बहिणींसाठी सरकार गुढीपाडव्याला आणखीन एक गिफ्ट देणार। काय असणार आहे त्या गिफ्ट वस्तू भेट मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। आणि लाडक्या बहिणींच्या खात्यात लवकरच पैसे जमा व्हायला सुरुवात। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा। आदित्य तटकरे यांनी सुद्धा आता माध्यमांशी बोलताना सांगितलेलं आहे। आता आपण पाहणार आहोत आपल्याला नेमकं काय करायचं आहे जेणेकरून आपल्याला मागचे पैसे म्हणजे फेब्रुवारी, मार्च आणि आता एप्रिल असे 3 महिन्याचे पैसे मिळतील। कारण भरपूर लाडक्या बहिणींना मार्च सुद्धा पैसे मिळाले नाही, त्यांना एप्रिल सोबत हप्ता मिळणार आहे। आणि सोबत म्हणजे ज्या लाडक्या बहिणींना मागचे पण हप्ते राहील ते पण हप्ते तुम्हाला यासोबत मिळतील। कारण अर्थसंकल्प इथं संपत आहे, त्यामुळे इथून पुढचे जे हप्ते आहेत ते क्लिअर करूनच मग सरकार पुढे जाणार आहे। लक्षात घ्या, एप्रिलचा हप्ता 21 रुपये मिळण्यासाठी काही महत्त्वाचे बदल लाडकी बहीण योजनेमध्ये करण्यात आलेले आहेत। सरसकट सर्व लाडक्या बहिणी पात्र नाहीत। हो, आत्ताची सगळ्यात मोठी बातमी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेली आहे, ती आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत। आणि त्यांनी स्वतः सांगितलं आहे की अंगणवाडी ज्या लाडक्या बहिणी आहेत, अंगणवाडी जी सेविका आहे त्या घरी येऊन तुमच्या चौकशी कशी करत आहे ते आपण डिटेलमध्ये एक पॉईंट्स घेणार आहोत। जर तुम्हाला 21 पाहिजे असतील तर हा व्हिडिओ पूर्ण पहा। आणि तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून आहात ते तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा। कारण बघा, तुमच्या जिल्ह्यात काय होणार आहे मी तुम्हाला सांगणार आहे। कोणत्या जिल्ह्यात कोणत्या तालुक्यात किती लाडक्या बहिणी बाद होणार आहेत हे सुद्धा मी आपण या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत। आणि याची सुरुवात कशी होणार आहे हे सगळे सांगणार आहेत। परंतु सोबतच अजून आनंदाची बातमी म्हणजे आजपासून लाडक्या बहिणींची पैसे वितरणाची सुरुवात झालेली आहे। कारण बघा, अंगणवाडी सेविकांनी यादी जी आहे ती महिला व बाल कल्याणकडे दिलेली आहे। कारण एप्रिलच्या संदर्भातला जो हप्ता आहे त्यासाठी जी अर्ज पडताळणी आहे ती आपल्याला 8 दिवसाखालीच जी चालू आहे ती आपल्याला पाहायला मिळाली। आणि हे जे वाटप आहे ते आजपासून शुक्रवारपर्यंत म्हणजे 5 दिवस हे वाटप चालणार आहे। आणि दररोज 1-2 जिल्ह्यातून जी यादी आहे ती 3 जिल्ह्यातून यादी जी आहे ती पाठवली जाणार आहे। 4-5 जिल्हे दररोजचे कव्हर करून तसे आपल्याला जवळपास दररोज 8 जिल्ह्यांमध्ये किंवा 7 जिल्ह्यांमध्ये एकदम पैसे वाटपाचा कार्यक्रम होणार आहे। त्यामुळे आज कोणत्या जिल्ह्यांमध्ये वाटप होणार, आज कुठल्या जिल्ह्यांमध्ये अर्ज पडताळणी होणार आहे आणि अर्ज पडताळणीमध्ये काय गोष्टी चेक केल्यात हे आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत। कारण भरपूर लाडक्या बहिणींना माहितीच नाही आहे की अर्ज पडताळणी होणार आहे आणि अर्ज पडताळणीमध्ये त्या जर गाफील राहिल्या तर त्या बाद होऊ शकतात। कारण आता जी लाडक्या बहिणीची जी नियम आहे त्याची कसून चौकशी ही करण्यात येत आहे। कारण सरकारच्या अशा लक्षात आलं की भरपूर लाडक्या बहिणी आता सक्षम झाल्यात, त्यामुळे यांना पैशाची आता गरज नाही। आणि कोणत्या लाडक्या बहिणींना किती रुपये मिळणार बघा, जर तुम्ही काही लाडक्या बहिणींना आपण जर बघितलं तर 2100 मिळत आहेत, काहींना 1100, काहींना 500, काहींना 1ही रुपया मिळणार नाही। तर ह्या सगळ्यांची आपण माहिती एकंदरीत घेणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्यास तुम्हाला 100% माहिती मिळणार आहे। बघा, जसं आपल्याला उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे आणि अजित पवारांनी सुद्धा अधिवेशनामध्ये सांगितलं आहे की ही जी योजना ही आता ही गरजू लाडक्या बहिणीसाठी आहे, फक्त राहिलेली आहे। पहिलं आपण सरसकट सगळ्या लाडक्या बहिणींना पैसे दिले निवडणुकी अगोदर आणि जवळपास आपण त्यांनी असं म्हटलं की लिस्टमध्ये अशा लाडक्या बहिणी आल्या ज्या स्वतः सक्षम आहेत, म्हणजे स्वतःचं घर स्वतः चालू शकतात, त्यांचा बँक बॅलन्स चांगला आहे, हे सगळं आहे। तर मग त्यांनी काय केलं, बँकेकडून डेटा घेतला, कोणत्या लाडक्या बहिणीचं ट्रान्झॅक्शन चांगलं आहे, 5 लाखाच्या वरती आहे किंवा कोणत्या लाडक्या बहिणीच्या FDs RD ह्या सगळ्या आहेत। तर अशा लाडक्या बहिणी काही जवळपास स्वतः सक्षम आहेत। तर सरकारच्या असं लक्षात आलं की आता फक्त ह्या गरजू लाडक्या बहिणींसाठीच जी आहे ती योजना सुरू करायची। गरजू म्हणजे कोणत्या, ज्या लाडक्या बहिणी स्वतःच्या पायावर उभा नाहीत किंवा ज्या लाडक्या बहिणींचं घराचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी आहे, ज्यांच्याकडे 4 चाकी वाहन नाही, अशा लाडक्या बहिणींना आपण मदत म्हणून त्यांना उद्योगधंदा सुरू करायला आता सरकारनं अजून एक धोरण दिलेलं आहे।
पाडव्यानिमित्त तुम्हाला 25,000 रुपये हे सुद्धा मिळत आहेत बँकेकडून. बघा, 25,000 रुपये गिफ्ट म्हणजे काय अनुदान हे मिळत आहे आणि त्याचा हप्ता जो असणार तो 1,500 रुपये ठेवण्यात येणार आहे. म्हणजे तुम्हाला जो लाडकी बहीण योजनेमध्ये 1,500 मिळतात तोच तुम्हाला तिकडे जायचा, स्वतःच्या खिशातून पैसे नाही. ज्या लाडक्या बहिणींना छोटा मोठा व्यवसाय सुरू करायचा आहे त्यांना 10,000 ते 25,000 रुपयांचं अनुदान इथं सरकार देत आहे. तर त्यासाठी सुद्धा तुम्ही अप्लाय करू शकता, ज्यांना पाहिजे त्यांनी करू शकता. बघा, आजपासून बहिणींना पैसे जमा होणार आहेत खात्यामध्ये. लाडक्या बहिणींच्या पैसे तर जमा होणार, परंतु ती लाडकी बहीण कोणती? जी लाडकी बहीण अर्ज पडताळणीमध्ये सक्सेसफुली पास झालेली आहे. तुम्ही म्हणाल आता कोणत्या बँकेत पैसे जमा होणार? बघा, बँकेत जर बघितलं तर भरपूर बँका आहेत, परंतु आज जवळपास 5 ते 7 बँकेमध्ये पैसे जमा होणार आहेत. पोस्टाच्या खात्यात सुद्धा पैसे जमा होणार आहेत. तर काही महत्त्वाच्या गोष्टी करायच्या आहेत ज्यावेळेस अर्ज पडताळणी होतील. सोबत गॅस सिलेंडरचे पैसे सुद्धा आज वाटप होणार आहेत. गॅस सिलेंडरचे किती पैसे होणार आहेत? 1,660 रुपये आणि 2,100. म्हणजे आपण जर जवळपास बघितलं तर तुम्हीच कॅल्क्युलेशन करून बघू शकता, ते 2,000 आणि हे जवळपास 1,770. म्हणजे आपण जर बघितलं तर 3,770 रुपये जवळपास लाडक्या बहिणींच्या खात्यावरती आज येणार आहेत. त्यासाठी काही महत्त्वाच्या अटी तुम्हाला पार कराव्या लागणार आहेत. पहिली गोष्ट जी आहे ती तुम्ही लक्षात घ्या, ही जी योजना आहे आता फक्त गरजू लाडक्या बहिणींसाठी राहिलेली आहे. त्यासाठी 3 कागदपत्रांची गरज आहे. ज्यावेळेस तुमच्याकडं लाडकी बहिणीसाठी अर्ज पडताळणीसाठी अंगणवाडी सेविका येतील त्यावेळेस तुमच्याकडून 3 कागदपत्र मागितले जाणार आहेत. पहिलं कागदपत्र म्हणजे तुमचं आधार कार्ड आणि बँकेचं पासबुक. बघा, आधार कार्डवरची माहिती आणि तुमच्या बँकेतली पासबुकची माहिती किंवा पोस्टाचं खातं असेल तर पोस्टाचं पासबुक त्याच्यावरती जी माहिती आहे ती सेम आहे का, आणि जी तुम्ही फॉर्ममध्ये टाकले फॉर्ममध्ये ती सेम आहे का. कारण काय होतं, कोणाचं तरी वेगळंच आधार कार्ड आहे, कोणाचं तिसऱ्याचंच बँक अकाउंट आहे, तर ह्या बोगस लाभार्थी ओळखण्यासाठी हे काम करत आहेत. दुसरी गोष्ट, तुमचा उत्पन्नाचा दाखला सुद्धा मागितला जाणार आहे. 2.5 लाख रुपयापर्यंत असला तरच त्याच्यामध्ये फायदा होणार आहे, अन्यथा नाही. तिसरी गोष्ट जी सगळ्यात महत्त्वाची आहे ती म्हणजे तुमचं रेशन कार्ड. बघा, भरपूर लाडक्या बहिणींकडे रेशन कार्ड नाही, त्यामुळे त्यांना लाडकी बहीण योजना सुद्धा बंद होऊ शकते आणि गॅस सिलेंडरचे तर पैसे त्यांना मिळणारच नाहीत, कारण ते जे पैसे आहेत ते तुम्हाला रेशन कार्डवरतीच मिळत असतात. आता बघा, सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला 3 गोष्टींची इथं हे करायचे आहे. सगळ्यात महत्त्वाचं, रेशन कार्डची EKYC आजच करून घ्या. EKYC करताना तुम्हाला रेशन कार्ड दुकानामध्ये जाऊन तुम्ही करू शकता. दुसरी गोष्ट, आधार कार्ड अपडेट करून घ्या. तिसरी गोष्ट, उत्पन्नाचा दाखला काढा. ह्या 3 डॉक्युमेंट झाल्या. आता तुम्ही म्हणाल याच्यापुढं काही करायची गरज नाही. हे 3 डॉक्युमेंट तुम्ही दिले की तुम्हाला कुठलंही टेन्शन नाही. आज खटाखट तुमच्या खात्यामध्ये पैसे येतील. यादीमध्ये तुमचं नाव असणार आहे. आता तुम्ही म्हणाल कोणत्या बँकेत पैसे येणार आहेत, तर तुम्हाला मी सांगितलं SBI आहे, पोस्टाचं खातं आहे, ॲक्सिस बँक आहे, ICICI. आता कोणत्या जिल्ह्यांपासून सुरुवात होणार आहे हे आपण बघूया. जिल्ह्यांची जर सुरुवात बघितली आपण तर जवळपास पुणे, रायगड, सातारा, सांगली, पुणे, मुंबई, ठाणे अशा जवळपास 13 ते 15 जिल्ह्यांमध्ये आज अर्ज पडताळणी होऊन पैसेसुद्धा वाटप हे होणार आहेत. त्यामुळं हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या लाडक्या बहिणींना शेअर करा. त्यांना कळलं पाहिजे नेमकं काय करायचं आहे. आणि तुमचे काही प्रश्न असू द्या आपल्या चॅनलवरती मांडा. कमेंट्समध्ये तुम्हाला सांगा ही अर्ज पडताळणी झाली पाहिजे का, सरसकट वाटप केलं पाहिजे का. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो. तोपर्यंत जय महाराष्ट्र.